मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आपलं आंदोलनाचा हत्यार त्यांनी उपसलेलं आहे आणि आज सकाळी 11 वाजता जरांगे आपल्या आंदोलनाची घोषणा करणार आहेत। हैदराबाद गॅझेटियरचा GR निघून सुद्धा सरकार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करत नाहीये। वाटप केलेल्यांना व्हॅलिडिटी प्रमाणपत्र दिलं जात नाही। सातारा संस्थांचं गॅझेट GR काढत नाहीयेत। मराठा आंदोलनामध्ये बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना मदत देत नाहीयेत, नोकरी देत नाहीयेत आणि अशा विविध मुद्द्यांना घेऊन जरांगे आता पुन्हा एकदा आपलं आंदोलन छेडणार आहेत। या आंदोलनामध्ये सरकारला किंमत मोजावी लागणार असा गंभीर इशारा जरांगे यांनी दिलेला आहे। आणखी मराठी आहेत, एक लक्षात ठेवा म्हणा, तुम्हाला वाटतं सत्ता आहे, मराठ्या पुढे शानपण नाही चालत या राज्यात कोणाचं, कारण ह्यो मराठा आहे, ह्यो चांगल्या चांगल्याला उठण्यावर आणतो। तुम्हाला उठण्यावर आणायला काही टाइम लागणार नाही, मराठ्या पुढे इथे शानपण चलतच नाहीये। मराठ्यांच्या लक्षात आलं की सरकार जाणून बुजून करतंय। तुम्ही कसं आता बघा, आंदोलनाची फक्त तारीख डिक्लेअर होऊ द्या, तुम्हाला वाऱ्यासारखे मराठी अंतरवालीकडे आलेले दिसते। नितेश, काही वेळामध्ये म्हणजे 11 वाजता या आंदोलनाची घोषणा होणार आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे मराठा बांधवांसाठी पुन्हा एकदा घेऊन जरांगे मैदानामध्ये उतरणार आहेत। मात्र कशा प्रकारे हे आंदोलन होणार आहे, काय काय नेमकी रणनीती असेल, काय या संदर्भात ते तपशील? नक्कीच अनुपमा, साधारणतः 10 ते 10:15 वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि या ठिकाणी आता मराठा आंदोलक यायला सुरुवात झालेली आहे। आपण जर 8 महिन्यापूर्वीचा काळ जर बघितला तर मनोज जरांगे पाटील यांना सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातलं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र हे आश्वासन राज्य सरकारनं पाळलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटलांनी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं आहे। साधारणतः 11 वाजता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी जी बैठक होईल त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेनंतर ते कोणत्या प्रकारचं आंदोलन राज्यात उभं करणार आहे या संदर्भातली घोषणा करतील। मात्र त्यापूर्वी काही आंदोलक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलू। आज पाटील काय घोषणा करू शकता, काय अंदाज आहे? पाटलांनी सरकारकडे ज्या हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेटसह औंध गॅजेट व इतर ज्या मागण्या सरकारकडे मागण्या पाठवल्यात त्या मागण्यांची दखल सरकारनं घेतली नाही। त्यामुळं आम्ही आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरकारची 2 हात करणार आहे। बरं, मला सांगा, जे कुणबी प्रमाणपत्र वाटप होत नव्हते अशा प्रकारचा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे, तो कितपर्यंत खरा आहे आणि आतापर्यंत समाजाला चांगल्या प्रकारे लाभ मिळाला आहे का? महाराष्ट्र सरकारने मनोजदादा जरांगे पाटील यांना जे आश्वासन दिलं की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये पाळलं जात नाही, त्याची अंमलबजावणी होत नाही। मनोजदादा जरांगे पाटील आज दिनांक 16/5/2026 रोजी जो आदेश देतील आजच्या मीटिंगमध्ये, त्या आदेशाच्या पाठीशी आम्ही महाराष्ट्रातील, आपल्या देशातील सर्व मराठा समाज मनोजदादा जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणार आणि ज्या सरकारनं मराठा समाजाला फसवण्याचं काम करतात त्या सरकारला आम्ही जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं आव्हान एक अपंग आहे सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्याला खंडाळी गावचा रणजित सिंह कदम पाटील या अपंग भावाचं मनोजदादा जरांगे पाटील यांच्या कट्टर समर्थकाचं आव्हान आहे। बरं, मला सांगा पाटील, जी घोषणा करतील त्यासाठी तुम्ही तयार आहे आंदोलनासाठी? 100% ज्या टायमाला दादा आव्हान करतील समाजाला या म्हणून सटना किंवा आपल्याला लढायचं आहे, त्या टायमाला समाज ताकदीनं उठल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि गप्प बसणार। नितेश, एकंदरीत सगळा समाज बांधव आता जे आहे ते बैठकीसाठी सज्ज झालेले आहे आणि जरांगे पाटील जेही घोषणा करतील त्यासाठी हे सर्व तयार असल्याचं यांनी म्हटलेलं आहे। अगदी जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आपण वेळोवेळी आणखी चर्चा करूया। काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील बोलतील, त्यावरही लक्ष ठेवून राहा। धन्यवाद तुर्तास दिलेल्या माहितीसाठी। नितेश महाजन आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।